गरुड देवांबद्दल आपल्या सर्वांनाच ठाऊक असणार। गरुड हे भगवान विष्णूंचं वाहन आहे। भगवान गरुडांना विनायक, गरुत्मक, वैनतेय, नागात्मक, विष्णुरथ, खगेश्वर या नावाने देखील ओळखलं जातं। गरुडाला हिंदू धर्मातच नव्हे तर बौद्ध धर्मात देखील अत्यंत महत्त्वाचा पक्षी मानलेला गेला आहे। बौद्ध धर्मात गरुडाला त्याच्या पंखाचे सुपर्ण मानलं गेलं आहे। तर गरुड पुराणात आपल्या जीवनाबद्दलच्या बऱ्याच सखोल आणि गुपित गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्यांची माहिती आपल्या सर्वांनाच असायला हवी। आपल्या आत्मज्ञानाचे विवेचन करणे हाच गरुड पुराणाचा उद्देश आहे। गरुड पुराणात 19,000 श्लोक सांगितलेले आहेत, पण सध्याच्या काळात फक्त 7,000 श्लोक आहेत। गरुड पुराणात ज्ञान, धर्म, धोरण, रहस्य, व्यावहारिक जीवन, आत्मा, स्वर्ग, नरक आणि इतर लोकांचे देखील वर्णन केलेले आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपला मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो, त्याचबरोबर एखाद्याच्या मृत्यूनंतर घरामध्ये गरुड पुराण का वाचले जाते याच्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्यांनी कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। तर गरुड पुराणामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य, सदाचार, निस्वार्थ भावनेने केलेल्या कुकर्माच्या महिमा यासोबतच यज्ञ, देणगी, तप, तीर्थ यासारख्या शुभ कार्यासाठी सर्वसामान्य लोकांना प्रवृत्त करण्यासाठी अलौकिक आणि परलौकिक फळांचे वर्णन केलेले आहे। तर व्यतिरिक्त यामध्ये आयुर्वेद, नीतिसार या विषयांसह मृत जीवांच्या शेवटी केलेल्या कृत्यांचा देखील तपशील वर्णन केलेला आहे। तर आता आपण जाणून घेऊया की मृत्यूनंतर घरामध्ये गरुड पुराण का वाचले जाते। तर गरुड पुराणात मृत्यूच्या आधी आणि नंतरच्या स्थितीचे वर्णन केलेले आहे। हिंदू धर्मानुसार जेव्हा एखाद्याच्या घरात कोणी मृत्यू पावतो तेव्हा 13 दिवसांपर्यंत गरुड पुराणाचे पठण केलं जातं। शास्त्रानुसार एखादा आत्मा लगेचच जर दुसरा जन्म घेतो, कोणाला 3 दिवस लागतात तर कोणाला 10 ते 13 दिवस लागतात, तर कोणाकोणाला 1.25 महिना लागतो। परंतु ज्यांची स्मृती मृतच झाली असल्यास, मोह असल्यास किंवा अकाळी मृत्यू झाला असल्यास त्याला जन्म घ्यायला कमीत कमी 1 वर्ष लागतं। 3ऱ्या वर्षी येथे त्याचे शेवटचे तर्पण केले जाते। 13 दिवसांपर्यंत मृत व्यक्ती आपल्या लोकांमध्येच राहतो। यावेळी गरुड पुराण पठण केल्याने स्वर्ग, नरक, मोक्ष, सद्गती, अधोगती, दुर्गती या सर्व प्रकारच्या गतींबद्दल जाणून घेतो। पुढील प्रवासात त्याला कोणकोणत्या गोष्टींच्या सामोरे जावे लागणार किंवा कुठल्या लोकात त्याचा प्रवास होईल हे सर्व गरुड पुराणात कळतं। मृत्यूनंतर गरुड पुराणाचे पठण होतात, त्या बहाणाने नातेवाईकांना कळतं की वाईट काय आणि माणसाला सद्गती कोणते कार्य केल्यामुळे मिळते, जेणेकरून मृत व्यक्ती आणि त्याचे कुटुंबीय दोघांनाही कळतं की उच्च लोकात प्रवास करण्यासाठी कोणते चांगले कर्म करायला हवं। गरुड पुराण आपल्यात चांगली कर्म करण्यासाठी प्रेरित करतं। सत्कर्मातून सद्गती आणि मोक्षप्राप्ती होते। आता आपण गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे मृत्यूनंतर आत्मा कुठे जाते याच्याविषयीची थोडक्यात माहिती जाणून घेऊया। तर सनातन धर्मामध्ये गरुड पुराण हे 18 महापुराणापैकी एक मानलं गेलं आहे। या पुराणात भगवान विष्णूंचे वाहन गरुड आणि श्री हरी यांच्या संभाषणातून लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग, पुण्य, भक्ती, वैराग्य, यज्ञ, तपश्चर्या इत्यादी गोष्टी सांगितलेल्या आहेत। तर आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लहानपणी आपल्या आजी-आजोबांकडे ऐकलेच असेल की चांगली कामं केली की स्वर्ग मिळतो आणि वाईट कृत्य केली की आपण नरकात जातो। स्वर्गात मानवी आत्म्याचे स्वागत केले जाते, त्याचा सत्कार केला जातो, तर नरकात माणसाला त्याच्या वाईट कर्मांची शिक्षा भोगावी लागते। गरुड पुराणात स्वर्ग आणि नरकाच्या गोष्टींचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे। तर गरुड पुराणामध्ये जीवन आणि मृत्यूनंतरच्या परिस्थिती सांगितलेल्या आहेत। स्वर्ग आणि नरकाचे शब्द किती अचूक आहेत हे सांगता येत नाही, परंतु गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने एक गोष्ट नक्की स्पष्ट केली गेली आहे, ती म्हणजे आत्मा कधीही संपत नाही। ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती जुन्या कपड्यांना बदल असते आणि नवीन कपडे परिधान करत असते, त्याचप्रमाणे आत्मा देखील शरीर बदलत असतो।
केवळ 5 घटकांपासून बनवलेले हे शरीर मरण पावते। अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो की जर आत्मा मेली नाही तर शरीर मरण पावल्यानंतर कुठे जाईल, त्याला नवीन शरीर कसे मिळेल। तर आता गरुड पुराण याबद्दल काय सांगते ते पाहूया। गरुड पुराणानुसार जेव्हा व्यक्ती मृत होतो तेव्हा यमलोकातून 2 यमदूत आत्म्याला सोबत नेण्यासाठी येतात। यमदूत येताच आत्मा शरीर सोडते आणि त्यांच्यासोबत यमलोकाकडे जाते। यमलोकात गेल्यावरती यमदूत त्याला 24 तास तिथेच ठेवतात आणि आयुष्यात त्याने केलेल्या चांगल्या वाईट गोष्टी आहेत त्या सांगतात। यानंतर आत्म्याला त्याच घरात सोडले जाते जिथे त्याचं आयुष्य गेलेलं आहे। 13 दिवस आत्मा आपल्या नातेवाईकांसोबत राहतो। असं म्हटलं जातं की ज्याने आयुष्यात चांगली कर्म केली आहेत त्याला प्राण सोडण्यात फार त्रास होत नाही, परंतु ज्याने वाईट कृत्य केली आहेत त्याला प्राण सोडताना खूप वेदना होतात। गरुड पुराणानुसार 13 दिवस पूर्ण केल्यावर आत्म्याला पुन्हा यमलोकाच्या मार्गावर जावे लागते। यमलोकात जात असताना त्याला 3 वेगवेगळे मार्ग भेटतात, स्वर्गलोक, पितृलोक आणि नरकलोक। व्यक्तीच्या कर्माच्या आधारे हे लोक निश्चित केले जातात। त्याला कोणत्या मार्गावर पाठविले जाईल। पहिला मार्ग वरचीचा मार्ग म्हणजे देवलोकाचा प्रवासाचा मार्ग मानला जातो। दुसरा मार्ग धूम मार्ग, पितृलोकचा मार्ग आणि तिसरा मार्ग उत्पत्ती विनाश जो नरकात जाण्यासाठीचा मार्ग आहे। पाप आणि पुण्याला निर्धारित कालावधीपर्यंत भोगल्यानंतर आत्म्याला पुन्हा शरीर प्राप्त होते। तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये मृत्यूनंतर मृत पावलेल्या व्यक्तीचा आत्मा कुठे जातो, त्याचबरोबर एखाद्याच्या मृत्यूनंतर घरामध्ये गरुड पुराण का वाचले जाते याच्याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटू अशाच एका नवीन भक्तिमय आणि माहितीमय व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।